च्या पलीकडे हा आपला एक आगळा वेगळा कोर्स की जो नेहमीचा शेअर मार्केटचा नाही. फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्स कसे निवडायचे, तेही स्मॉल कॅप आणि मायक्रो कॅपमधले, हे आपण याच्यामध्ये शिकवणार आहोत. मी आहे उदय कुर्तकोटी. पुण्यामध्ये एका प्रायव्हेट बागेमध्ये मी बसलेलो आहे आणि छान वातावरण आहे. तर हा आपला अत्यंत वेगळा कोर्स आहे आणि ह्या कोर्समध्ये तुम्हाला स्मॉल कॅप आणि मायक्रो कॅपचे शेअर्स आणि तेही मल्टी बॅगर होणारे कसे शोधायचे. मल्टी बॅगर म्हणजे 1, 2, 5 पट नव्हे. मल्टी बॅगर म्हणजे 100, 200, 500, 1000 पट होणारे शेअर्स हे कसे शोधायचे, हे आपण याच्यामध्ये शिकवणार आहोत. कशी त्याची प्रॉबॅबिलिटी वाढवायची आहे हे आपण शिकवणार आहोत. म्हणजे आपल्याला आयुष्यामध्ये एक जरी शेअर मल्टी बॅगर मिळाला, फक्त एक, तरी आपण काही कोटींची कमाई करू शकतो. तर ही कशी होणार, कशी करणार, हे सगळं या कोर्समध्ये शिकवलेलं आहे. मला याच्यामध्ये 46-47 वर्षाचा अनुभव आहे शेअर मार्केटमध्ये. पूर्वीच्या काळी 1983 साली किंवा 82 साली मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स, टिळक रोडला जी संस्था आहे पुण्यामध्ये, तर नावाजलेली आहे. तर तिने एक कोर्स कंडक्ट केलेला होता शेअर मार्केटमध्ये. तर त्यावेळेचे जे शेअर मार्केटमधले दिग्गज लोक, कंपनीतली दिग्गज लोक, म्हणजे उदाहरणार्थ TCSचे आजचे CEO म्हणतात, त्यावेळेस जनरल मॅनेजर म्हणायचे. ती हायेस्ट पोस्ट होती त्यावेळेस. तर हे सगळे, हे त्याच्यानंतर मुंबई स्टॉक एक्सचेंजचे मोठमोठे ब्रोकर्स ह्यांचे, म्हणजे जे अनुभवी होते, त्यांची सगळ्यांची लेक्चर्स होती. साधारणतः 2 ते 2.5 तासाचं एक लेक्चर, अशी 25 दिवस सलग लेक्चर्स होती. आणि त्यावेळेस जे जे ठोकताळे होते फंडामेंटल्सचे, ते सगळे त्यांच्याकडनं शिकायला मिळाले. बरेचसे डोक्यावरनं गेले. उदाहरणार्थ PEG हे जे आज आपण बघतोय, ते त्यावेळेस आमच्या डोक्यावरनं गेलं, कारण कळालं नाही. त्यावेळेस काही PEGचा रेशो समोर नसायचा. PE पर्यंत कळालेलं होतं. PEG कसा काढला जातो हे जरी त्यांनी समजून सांगितलं तरी आमच्या डोक्यावरनं गेलं होतं. ते पुढच्या फॉर्म्युला तर आमच्या डोक्यावरूनच गेलं होतं. तर आपल्या कोर्समध्ये असं काही डोक्यावरनं जाणार नाही. तर हे फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्स कसे फंडामेंटली स्ट्रॉंग आहेत की नाही हे कसं बघायचं, कुठनं बघायचं, त्याच्याकरता ॲप्स कुठले आहेत, त्यानंतर वेगवेगळे टूल्स, फ्री टूल्स आपण याच्यामध्ये बघणार आहोत आणि ते आपल्याला कसे मदत करणार हे आपण बघणार आहोत. शिवाय आपल्याला माझ्या 46 वर्षाचा जो अनुभव आहे, ह्या अनुभवात आलेले वेगवेगळे जे फंडे आहेत, हे फंडे मी गोळा केलेले आहेत आणि ते मी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगणार आहे, समजून सांगणार आहे. तर हा असा कोर्स आहे. मी तुम्हाला कोर्समध्ये काय काय शिकवलं जाणार आहे हे साधारणतः तुम्हाला सांगतो. तर याच्यामध्ये पहिल्यांदा मल्टीबॅगरचा खरा अर्थ काय, हे आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर मल्टीबॅगर इझिली गोळा करणे, हे फार महत्त्वाचं आहे. कारण 5,000 स्टॉक्स आहेत आपल्याकडे आणि आपल्याला तेवढा वेळ नाही की 5,000च्या 5,000 बघायला 2-2, 5-5 तास त्याला द्यावे. त्याच्यानंतर पोर्टफोलिओ, या पोर्टफोलिओमध्ये आपला पोर्टफोलिओ कसा तयार करायचा, याच्यामध्ये नंबर ऑफ स्टॉक्स, डायव्हर्सिफाय कसं करायचं आणि आपली रिस्क फ्री कशी करायची, हे त्याच्यामध्ये शिकवलेलं आहे. नंतर तुमच्याकडे असलेल्या भांडवलाची विभागणी कशी करायची आहे, हेही त्याच्यामध्ये आपण शिकवलेलं आहे. त्यानंतर फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्स जे आहेत ते एका मिनिटात किंवा चुटकीसरशी कसे ओळखायचे, की हे एका मिनिटात कशी आपल्याला शोधता येतात. ह्याच्याकरता अर्थात आपण एका ॲपची मदत घेतो, पण तो ॲप फ्री आहे आणि नावाजलेला ॲप आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. तर ह्या ॲपच्या मदतीने आपण एका मिनिटात फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर शोधू शकतो. अर्थात शेअर शोधला तरी त्याच्यावरती बाकीच्या सगळ्या गोष्टी, शेअर मिळाला फंडामेंटली स्ट्रॉंग, पण बाकीच्या गोष्टी कशा आहेत कशा नाही हे बघण्याकरता आपल्याला बऱ्यापैकी कष्ट करावे लागतात. पण ज्या भाऊगर्दीतनं आपल्याला जो एक शेअर शोधायचा आहे, तो शेअर शोधण्याचा वेळ वाचवणं हे फार गरजेचं आहे. म्हणजे 5,000 पैकी तुम्ही एक 100-125 शेअर्स गोळा केले, तर त्याच्यानंतर त्याच्यावर मेहनत करणं हे योग्य ठरतं. त्याच्यानंतर सायकॉलॉजी ऑफ फंडामेंटल, म्हणजे फंडामेंटलची सायकॉलॉजी काय, कारण शेअर मार्केटमध्ये अख्खी सायकॉलॉजी खेळ खेळते, तर ती काय आहे हे आपण त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर आपल्याला लोभ आणि भीती, म्हणजे ग्रीड आणि फिअर जे असतं त्याच्यावरती कंट्रोल करून आपल्याला ते आपल्या फायद्यात कसं घ्यायचं, हे आपण याच्यामध्ये शिकवलेलं आहे. त्याच्यानंतर प्रमोटर्सचे फंड्स आणि त्यांची इन्व्हेस्टमेंट, ह्याच्यामधनं आपल्याला काय अर्थबोध होतो आणि तो आपल्या फायदा कसा वापरायचा, हे शिकवलेलं आहे. नंतर डबल इंजिन ग्रोथ म्हणजे काय आणि ती कशाप्रकारे आपण बघायचा प्रयत्न करायचा असतो, हे अख्ख्या पार्टमध्ये हे शिकवलेलंच आहे. त्याच्यानंतर PEG रेशो, डेप्ट, प्राईस टू बुक, म्हणजे डेप्ट टू इक्विटी, हे सगळे जे रेशो आहेत हे आपण त्याचं तुम्हाला सविस्तर वर्णन करून सांगणार आहोत. त्याच्यामध्ये काय बघायचं असतं, म्हणजे आपल्याला PE माहीत असतो, पण PEमध्ये काय बघायचं असतं, काय बघायचं नसतं, कुठं PE बघायचा, कुठं PE बघायचा नाही, किंवा PE ऐवजी काय बघायचं असतं, हे सगळं आपण या कोर्समध्ये शिकवतो. त्याच्यानंतर इंटेलिजंट इन्व्हेस्टर, हे जे फेमस पुस्तक आहे, तर त्याचे, म्हणजे हा बेसच धरायला हरकत नाही. हे 100 वर्षापूर्वी प्रकाशित झालेलं पुस्तक आहे. आजही त्याचे प्रिन्सिपल्स जसेच्या तसे वापरले जातात. इतकं चांगलं पुस्तक लिहिलेलं आहे. तर त्याचे कोट्स, त्याच्यानंतर वॉरेन बफेचे कोट्स आपण तुम्हाला सांगणार आहोत. त्यानंतर पीटर लिनचे कोट्स आपण कोट्स तुम्हाला देणार आहोत, म्हणजे त्यांचे विचार थोडक्यात तुम्हाला सांगणार आहोत. त्यानंतर PE ऐवजी काय, हे आत्ताच मी तुम्हाला बोललो. त्यानंतर प्रॉफिटेबल सेक्टर्स कुठले आहेत, तेच का निवडायचे आणि कुठले कुठले सेक्टर्स आपण निवडतो, कुठले अजिबात जायचंच नाही, त्याच्यामध्ये लॉस होऊ शकतो,
तर जायचंच नाही. का जायचं नाही हे पण त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर मी माझे काही फंडे जे आहेत ते एका लाईनमध्ये बसवलेले आहेत, पण त्याचं एक्सप्लेनेशन मात्र मोठं आहे. म्हणजे जरी एका लाईनमध्ये बसवलेलं असलं तरी एक्सप्लेनेशन एकदा तुम्हाला कळालं, की ती लाईनवर तुम्ही वाचली, की तुम्हाला म्हणजे लाईन बघितली तरी तुम्हाला लगेच कळून येईल, की काय त्याच्यामध्ये बघायचं आहे, काय-काय आहे, काय-काय नाही. नंतर चार्ट्स आणि पॅटर्न्स आपण त्याची तोंडओळख त्याची करून देणार. नंतर तुम्हाला चार्टवरनं ॲक्युम्युलेशन कसं करायचं आहे. त्याच्यानंतर हायर हाईज, हायर लोज, नंतर लोअर लोज, लोअर हाईज हे याचा अर्थ काय आहे हे बघणार आहोत. त्याच्यानंतर कप आणि हँडलचा अर्थ काय आणि त्याचं इम्प्लिकेशन काय होतं आणि ते आपल्या फायद्याकरता कसं वापरायचं. त्याच्यानंतर हेड अँड शोल्डर्स म्हणजे काय चार्टमध्ये आणि तेही आपल्या फायद्याकरता आपण कसं वापरणार हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आहे फिलिप फिचर, हे ग्रोथ इन्व्हेस्टिंगचे जनक त्यांना म्हणता येईल. तर ह्यांचा आपण विचार सांगणार आहोत. नंतर इंडेक्स फंडचे जादूगार ज्यांना म्हणतात ते जॉन सी बोगल यांचे विचार आपण तुम्हाला सांगतोय. यांचे विचार आपण का मांडतोय किंवा कोट्स आपण का सांगतो, की त्याच्यामधनं शिकण्यासारखं काहीतरी आहे. हे अत्यंत हुशार इन्व्हेस्टर्स होते. त्यांनी त्यांची संपत्ती कित्येक पट उभी केलेली आहे. मग त्यांचे विचार काय आहेत हे महत्त्वाचे ठरतात. मोठ्या व्यक्तींच्या विचारामागे तुम्हाला काही ना काहीतरी त्याच्यामधनं क्लू किंवा असं क्लिक होऊन जातं. तर त्याच्याकरता हे विचार ऐकणं, बघणं, वाचणं हे आवश्यक असतं. अर्थात हे पुस्तक वाचायला पाहिजे. हे आपण एका वाक्यात हे विचार दिलेले आहेत. ज्याच्यामध्ये लक्षात येत नाही त्याचं मी एक्सप्लेनेशन केलं आहे. बहुतेक सगळ्याचं एक्सप्लेनेशन मी केलेलं आहे. नंतर तुम्ही रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक तर पाहिलेलंच असेल, वाचलंही असेल कदाचित. तर त्याचे जे लेखक आहेत रॉबर्ट कियोसाकी, तर हे आर्थिक साक्षरतेचे गुरु मानले जातात. तर त्यांचे विचार आपण सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर गुंतवणुकीचे मानसशास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते रिचर्ड थेलर यांचे विचार आपण मांडलेले आहेत. नंतर माझा पोर्टफोलिओ मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवत असतो. अर्थात शेअर्सची नावं लपवलेली आहेत. त्याच्यामुळे शेअर्स कुठले ते कळणार नाही. पण पोर्टफोलिओ मी कसा डेव्हलप केलेला आहे, त्याच्यामध्ये कसं डायव्हर्सिफाय झालेलं आहे आणि तो ॲक्युम्युलेशन कसं केलेलं आहे मी त्याचं. तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात. तर त्या माझ्या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला ह्या दिसून येतील आणि मी त्याचं एक्सप्लेनेशनही करतो. त्याच्यानंतर पार्शली फ्री असलेला पण तरी पण उपयोगी असलेला एक ॲप की जो फ्री आहे. तर तो आपण तुम्हाला त्याचं एक्सप्लेन करून सांगतो, तो कसा वापरायचा आहे, काय-काय वापरायचं आहे त्याच्यामधलं. नंतर चार्टवरच्या फॅसिलिटी की ज्या तुम्हाला कुठेही मिळणार नाही आहेत. म्हणजे तो चार्ट जर का डायरेक्टली तुम्ही त्या कंपनीच्या वेबसाईटवरती जाऊन उघडलात, तर त्या चार्टला तुम्हाला पैसे भरावे लागतात, तर फॅसिलिटीज मिळतात. नाहीतर नुसताच चार्ट दिसतो. पण त्याच्या ज्या फॅसिलिटी वापरायच्या असतात, या फॅसिलिटी इनिशियल लेव्हलला तुम्हाला ₹15,700 वर्षाला पे करावे लागतात. ते ₹60,000 पर्यंत त्यांची मेंबरशिप जाते. तर तेव्हा आपल्याला या फॅसिलिटीज वापरता येतात. तर त्या सर्व फॅसिलिटीज आपल्याला फुकट कुठं वापरता येतील, हे मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त आपल्याकरता आहे. म्हणजे कोर्सची फी तुमची ह्याच्याचमध्ये काही पट्टीत वसूल होते. आहे की नाही गंमत? तर हे फक्त एकाच ठिकाणी तुम्हाला वापरता येतं, फुकट वापरता येतं. बाकी इतर असंख्य ब्रोकर्स तुम्हाला याच साईटचे चार्ट वापरून तुम्हाला चार्ट दाखवत असतात. पण त्यांच्याकडे फॅसिलिटी झिरो असतात, त्याच्या झिरो, लिटरली झिरो असतात. तुम्हाला काही फॅसिलिटीज त्याच्यामध्ये मिळत नाही आणि घेतल्या तर त्याचे पैसे वेगळे द्यावे लागतात आणि ह्या साईटला तसंच आहे. 2-4 फॅसिलिटी सगळीकडेच फुकट मिळतात. पण ह्या 2-4 फॅसिलिटीच्या पलीकडे जाऊन आपल्याला बऱ्याचशा फॅसिलिटीज लागतात. तर त्या फॅसिलिटीज करता आपल्याला मिनिमम ₹1500-700 हे दर वर्षाचे जे भरावे लागतात, हे आपले आयुष्यभर वाचणार आहे, हे लक्षात घ्या. हा कोर्स केला तरच तुम्हाला हे कुठं मिळणार आहे हे तुम्हाला दिसणार आहे. त्यामुळे हा कोर्स तर तुमच्या उपयोगाचा आहेच आहे. तर त्याच्याकरता आपण हे इथं फ्री दिलेलं आहे. त्याच्यानंतर सॉरी, गोल्ड, सिल्वर रेट्स हे कॉमिक्स लाईव्हवरती कुठल्या साईटवरती मिळतील हे आपण सांगतो. नंतर रोज जे आपल्याला टूल्स लागतात, हे काय-काय लागतात, त्याचा अर्थ काय, ते कसे बघायचे. तर हे सगळं याच्यामध्ये सगळे टूल्स आपण फ्री ऑफ चार्ज आहेत आणि ते कसे वापरायचे हेही शिकवतो आणि त्याचे इम्प्लिकेशन्स काय-काय आहेत, हे पण त्याच्यामध्ये आपण शिकवलेलं आहे. नंतर फायनान्सचे काही टूल्स आहेत. ह्या टूल्स वाटे आपल्याला हिशोब ठेवणे, की आपण काय घेतलंय, काय नाही, आपल्याला प्रॉफिट किती झाला आहे, लॉस किती झालेला आहे. लॉस फारसा होत नाही, पण मार्केटच जर का 15-20% पडलेलं असेल तर साहजिक आहे आपल्यालाही लॉस झालेला असतो. तर हा लॉस बघणं किंवा प्रॉफिट झालेला असेल तर किती प्रॉफिट, कुठली आपल्याला कुठला शेअर प्रॉफिटेबल जातोय आणि कुठला शेअर आपल्याला जास्ती प्रॉफिट देत नाही, कमी देतोय, याचं कंपॅरिझन वगैरे हे सगळं ह्या फायनान्सच्या टूल वाटे होतं, टोटली फ्री आहे. अल्फा आणि बीटा हे काय असतात आणि ते कसे यूज करायचे आणि त्याच्याकरता कुठलं फ्री टूल आहे, हेही आपण शिकवलेलं आहे. नंतर सोनं चांदी. सोनं चांदी हा एक महत्त्वाचा भाग आहे. आपल्या आयुष्यामध्येही आहे, आपल्या फॅमिलीसाठीही महत्त्वाचा आहे. आपल्या पूर्वजांनी संबंध सोनं चांदी म्हणजे कायम विकत घेतलेले सगळे पैसे त्यावेळेस सोन्यामध्ये सेव्ह केले जायचे. तर हे त्याच्या दृष्टीने सोनं चांदी आपल्याला महत्त्वाचं असल्यामुळे त्याच्या महत्त्वाच्या टिप्स आपण देतो. खूप टिप्स आहेत, खूप. आणि त्या टिप्समुळे तुम्हाला 100% त्याच्यामध्ये प्रॉफिट होणार आहे आणि त्याचे फंडेसुद्धा आपण त्याच्यामध्ये दिलेले आहेत. तर हे फंडे हे माझ्या अनुभवातून आलेले फंडे आहेत.
मी स्वतः सोन्या चांदीमध्ये इन्व्हेस्टेड आहे. कसं इन्व्हेस्टेड राहायचं, किती इन्व्हेस्टेड राहायचं हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. इव्हन माझं पर्सेंटेज काय आहे, की रिअल इस्टेट, त्याच्यानंतर एफ-डी, नंतर ETF, म्युच्युअल फंड्स, सोनं चांदी किंवा इतर आपल्या शेअर्समध्ये हे कसं कसं माझं पर्सेंटेज आहे, कसं ॲलोकेट केलेलं आहे, हे सगळं मी तुम्हाला त्याच्यामधलं माझंसुद्धा उलगडून दाखवणार आहे, की ज्याचा तुम्हाला स्टडी करायला उपयोग होतो. नंतर अंडर व्हॅल्यूड शेअर्स कुठले असतात आणि त्याचं काय करायचं, नंतर इन्व्हेस्टमेंट डायव्हर्सिफाय आपली कशी करायची असते, हे अत्यंत महत्त्वाचं असतं, कारण त्याच्यामुळे आपला लॉस वाचतो. मी आत्ता तुम्हाला सांगतो की आता जे फेब्रुवारी आणि मार्च 2026मध्ये जेव्हा मार्केट जवळजवळ 15% खाली गेलेलं होतं, तेव्हा माझे शेअर्स नो डाऊट खाली गेलेले होते. माझा लॉस हा जवळजवळ शेअर्समधला लॉस, प्युअर शेअर्समधला लॉस पाहिला तर जवळजवळ 20%च्या आसपास होता. पण माझी टोटल इन्व्हेस्टमेंट ही डायव्हर्सिफाय असल्यामुळे मला मोठा प्रॉफिट होता, म्हणजे पैशामध्ये खूप मोठा प्रॉफिट होता. मे बी पर्सेंटेजमध्ये तेवढा राहिला नव्हता, कारण इकडे शेअर्सनी बऱ्यापैकी मार खाल्लेला होता, पण तरी एवढा नव्हता खाल्लेला. तर त्याच्यामुळे मला कधी अशी भीती नाही वाटली की आपली इन्व्हेस्टमेंट एवढी डाऊन झाली, आपल्याला एवढा लॉस शेअर्समध्ये झाला, तर आता काय. तर अशी भीती जी लोकांच्या मनात असते ही कधी मला त्याच्यामध्ये वाटली नाही. तर त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंट डायव्हर्सिफाय कशी करायची हे अत्यंत महत्त्वाचा जो चॅप्टर आहे हा आपण त्याच्यामधून शिकवलेला आहे. आणि हे तुम्हाला फारसं कोणी शिकवायला जात नाही की कशी डायव्हर्सिफाय केली की तुम्हाला त्याच्याबद्दल चांगला फायदा होईल. सगळेजण सांगतात तुमचं वय 100 मायनस तुमचं वय म्हणजे एवढे शेअर्स घ्यायचे, हे असं गणित नसतं, कधीच नसतं. हे कुणीतरी डोक्यातनं काढलं, ते छान वाटल्यामुळे ते पसरलं गेलं, एवढाच त्याच्यातला भाग म्हणता येईल. बाकी त्याला काही अर्थ नाही आहे. त्यानंतर नो युअर कंपनी, तुमची कंपनी समजून घ्या, काय समजून घ्यायचं असतं, कसं घ्यायचं असतं, काय काय बघायचं असतं, काय काय बघायचं नसतं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तर हे आपण त्याच्यामध्ये सांगतो. नंतर कंपनीविषयी फंडे आहेत वेगवेगळे, की तुम्हाला चांगली कंपनी आहे का नाही हे पटदिशी करण्याकरता फंडे आहेत, ते आपण शिकवतो. नंतर मार्जिन ऑफ सेफ्टी, आणि त्याच्याचमध्ये तुम्हाला टीच टू इन्क्रीज युअर इन्कम. तर ह्या 2 गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत, की मार्जिन ऑफ सेफ्टी म्हणजे तुम्हाला लॉस होऊच नये म्हणून काय करायचं असतं, आणि जरी झालं तरी काय करता येईल. तर हेही त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. लॉस हा आपल्यामुळे होत नाही. हा जनरली निफ्टी खाली जायला लागला की काही शेअर्समध्ये लॉस होऊ शकतो, कारण आपल्याकडे मायक्रो कॅपसुद्धा भरपूर, आणि आपल्या हातात मायक्रो कॅपच पडतात स्मॉल कॅपपेक्षाही. तर माझंही तसंच आहे, म्हणजे माझ्याकडे स्मॉल कॅप जर का पोर्टफोलिओमध्ये 10 असतील तर मायक्रो कॅप 20 आहे. तर हे जास्ती पडतात. त्याच्यानंतर आपली स्ट्रॅटेजी काय ठरवायची असते, आणि त्या स्ट्रॅटेजीला स्टिक कसं राहायचं असतं, का राहायचं असतं. तर ही स्ट्रॅटेजी खूप महत्त्वाची असते, ही कधीही सोडायची नसते. आपली एक स्ट्रॅटेजी आपण तयार करतो, ती तुमच्यासमोर ठेवलेली आहे. इव्हन माझ्या सगळ्या व्हिडिओजमध्ये तुम्ही पाहिलं तर ती स्ट्रॅटेजी मी वारंवार सांगत असतो, पण त्या स्ट्रॅटेजीचा एक पार्ट सांगत असतो. तर सगळे व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला माझी अख्खी स्ट्रॅटेजीसुद्धा कळून जाईल. मागच्या वर्षी म्हणजे जानेवारी 2026 पासून जे तुम्ही माझे सगळे व्हिडिओ पाहिले, तर तुम्हाला ही सगळी स्ट्रॅटेजी वगैरे काय असते हे नक्की कळेल. त्याच्यानंतर वॉरन बफे यांचे भागीदार आहेत चार्ली मुंगर म्हणून, तर त्यांचे विचार आपण मांडलेले आहेत. पॉल क्रुगमॅन हे नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ आहेत, तर त्यांचे विचार आपण सांगितलेले आहेत. रॉन चार्नॉव म्हणून भांडवलशाहीचा इतिहासकार असं म्हणता येईल ना, यांचे विचार आहेत. आणि सर्वात शेवटचा जो भाग आहे, जो कोणीच शिकवत नाही. आणि शिकवताना सगळेजण काय शिकवतात, तर शेअर्स कसे खरेदी करावेत, पण त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं शेअर्स विक्री कधी करावेत, का करावेत, कोणते करावेत, कसे करावेत, आणि कुठल्या पद्धतीने पुढं जावं, म्हणजे आपल्याला एकतर लॉस होणार नाही आणि आपल्याला प्रॉफिटेबल शेअर्सच आपल्याकडे राहतील, आणि लॉसचे शेअर सगळे बाहेर पडतील. रादर लॉसचे नसतात, ते कमी प्रॉफिटचे असतात, ते कसं करावं हे सगळं आपण या कोर्समध्ये शिकवलेलं. बरं, हा कोर्स जो आहे, हा कोर्स याच लोकांकरता आहे ज्यांना शेअर मार्केटमध्ये खरेदी विक्री करता येते. आपण ब्रोकरकडे अकाउंट कसं उघडायचं, त्याच्यानंतर अकाउंट ऑपरेट कसं करायचं, वेगवेगळ्या ब्रोकर्सचं अकाउंटमध्ये कुठं काय कसं करून आपला शेअर शोधायचा आणि ते शेअर विकत खरेदी विक्री त्याची करायची, हे शिकवत नाही. हे अगदी बेसिक गोष्ट आहे, अगदी बेसिक आहे. म्हणजे ज्याला कॉमन सेन्स आहे तो कुठल्याही ब्रोकरचं अकाउंट उघडून खरेदी विक्री करू शकतो, पण तसे केलेलं पाहिजे. कारण काही काही टर्म्स ज्या आपण याच्यामध्ये वापरलेले आहेत बोलण्यामध्ये, तर ह्या टर्म्स तुमच्या कानावरती गेलेल्या असल्या पाहिजे. म्हणजे तुम्ही ॲटलिस्ट एक 4-6 महिने तरी शेअर मार्केटमध्ये असाल तरच तुम्हाला या टर्म्सचा अर्थ बोलू, नाहीतर त्या टर्म्सचा अर्थ तुम्हाला शोधून काढावा लागेल. तर हा कोर्स तुम्हाला नक्की उपयुक्त आहे. ह्याच्यामुळे फायदा झालेले कित्येक जण मला माहिती आहे, की त्यांनी मला टेस्टिमोनियल्स पण दिलेले आहेत, की सर तुम्ही सांगितलेलं अमुक म्हणजे सोनं चांदीचं उदाहरण देतो मी, की ह्या भावाला मी सोनं घेतलेलं आहे, या भावाला चांदी घेतलेली आहे, आणि मला आत्तापर्यंत एवढा प्रॉफिट झालेला आहे. तर हे असे कैक जण आहेत. कारण माझा त्याच्यामध्ये अभ्यास हा जरी सर्वांनी एवढाच असला किंवा कदाचित कमी पण असेल, पण अनुभव जो आहे हा अनुभव वर्षांनी खूप मोठा आहे. तर त्याच्यामुळे एक एक पॉईंट करत ह्या सगळ्या गोष्टी मला कळालेल्या आहेत, आणि ह्या कळालेल्या गोष्टी मी सगळ्या त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट केलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे हा जो कोर्स आहे, हा कोर्स तुम्हाला अत्यंत फायदेशीर पडेल. कोर्सच्या फीच्या मानाने तुम्हाला हा कोर्स देणार अतिप्रचंड आहे. म्हणजे तुम्ही जर का सिरियसली हा कोर्स कंप्लीट केला, ह्याच्यामध्ये प्रचंड दिलेलं आहे, पण अतिप्रचंड, तर त्याचा तुम्हाला 101% उपयोग होईल. 101% प्रश्नच येत नाही त्याच्यामध्ये. बरं, ह्या कोर्सचे आपण रेकॉर्डेड व्हिडिओ ठेवलेले आहेत, सगळे मराठीतून आहे. मराठी प्लस इंग्लिश थोडंसं, कारण काही इंग्लिश शब्दांना पर्याय नसतो, तर त्याच्यामुळे इंग्लिश त्याच्यामध्ये वापरलं गेलेलं आहे. तर हे सगळे रेकॉर्डेड आहेत.
एका सेशनमध्ये 1 ते 5 व्हिडिओज असे येऊ शकतात. साधारणतः ड्युरेशन जे आपलं आहे हे 25 मिनिटं ते 45 मिनिटं असं सर्व व्हिडिओचं एका सेशनचं ड्युरेशन आहे. आणि हा 3 महिने 2 आठवडे म्हणजे 3.5 महिने म्हणता येईल आपल्याला. तर हे आपण प्रत्येक बुधवारी तुम्हाला रिलीज करत असतो. दर बुधवारी एक नवीन बॅच चालू होते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एनरोल करता येतं. बुधवारी जे व्हिडिओ दिलेले आहेत ते तुम्ही बघायचे आहेत, सगळे ओळीने बघायचे आहेत आणि ते बघितल्यानंतर नोट्स काढायचे आहेत आणि नोट्स काढल्यानंतर तुम्हाला आठवडाभर त्याची प्रॅक्टिस आणि त्याचं वाचन करायचं आहे. जमेल तसं, याला काही फार वेळ लागत नाही. म्हणजे व्हिडिओ तुम्ही एकदा नोट्स काढले व्हिडिओ बघून की त्याच्यानंतर तुम्हाला फार वेळ लागत नाही, पण ते ॲप्लाय करून बघायचं आहे. त्याच्यामध्ये मार्केटचे 5 दिवस तुम्हाला मिळतात पुढच्या बुधवारपर्यंत एका आठवड्यामध्ये. जर सुट्टी नसेल तर, सुट्टी असेल तर 4 दिवस मिळतील आणि तुम्हाला म्हणजे मोस्टली प्रॅक्टिसच करायची आहे आणि थिअरॉटिकली प्रॅक्टिस सगळ्याची करता येते. लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला पैसे गुंतवून प्रॅक्टिस करायची आवश्यकता नाही आहे आणि रॅदर सुरुवातीच्या काही सेशन्समध्ये तुम्हाला काहीही विकतही घ्यायचं नाही आहे. म्हणजे अर्धवट डॉक्टर जसा तपासताना म्हणजे तपासणी करू नये अर्धवट डॉक्टरकडनं जो शिकतोय तो, तर त्याचं नॉलेज हे लिमिटेड असतं. तशाच प्रकारचं हे आहे की सुरुवातीला तुम्हाला पहिल्या महिन्यामध्ये लिमिटेड नॉलेज मिळणार आहे आणि मी तुम्हाला सांगितलं की बाबा आता तुम्ही खरेदी करायला हरकत नाही, तुम्हाला तेवढं नॉलेज आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण ॲडव्हान्स नॉलेज पण त्याच्यामध्ये दिलेलं आहे की आपण सुरुवातीला सांगितलं की पीई अमुक अमुक असेल तर त्याच्या खाली असेल तर आपल्याला घ्यायला हरकत नाही. पण काही ठिकाणी पीई इमटेरियलच असतो, तर त्याच्यामुळे त्याच्यात जाण्यातच पॉईंट नसतो. तर ते बघायचंच नसतं पीई काही ठिकाणी. तर पीई बघितल्याने काही ठिकाणी आपल्याला म्हणजे अतिशय लो असतो पीई, त्याचा काही उपयोग नसतो कारण ती साईड आपल्याला मल्टीबॅगर तर सोडाच रिटर्न तरी देईल की नाही सांगता येत नसतं. म्हणजे नुसत्या पीई हा क्रायटेरिया ठरू शकतो. तर अशा काही गोष्टी पण आहेत. तर या सगळ्याचा सखोल तुम्ही तुमच्या वेळेनुसार, तुमच्या इच्छेनुसार तुम्ही हे काम करू शकता, व्हिडिओ बघू शकता, त्याच्यावर काम करू शकता. आणि एकदा एक पाठ झालं तुम्हाला की परत ते बघायची फारशी गरज नसते. म्हणजे वहीमध्ये तुम्ही ते रिव्हिजन करत राहा. मुद्दे जे वाचले तुम्ही काढलेले असतात ते रिव्हिजन करत राहा. नंतर अशी वेळ की वहीमधलं पाहिलं तरी तुम्हाला ते अख्खच्या अख्खं काय लेक्चर आहे हे सगळं सगळं आठवतं. तर इतकं सोपं करून मी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत प्रत्येक व्हिडिओमध्ये. तर हा जो कोर्स आहे त्याचं ड्युरेशन आहे मी तुम्हाला सांगितलं 3, सव्वा 3, 3.5 महिन्याचं ड्युरेशन येतं. महिन्यांप्रमाणे ते बदलतं. काही 31चे महिने येतात. डिसेंबर, जानेवारी एकत्र आलं तर कदाचित 5-5 आठवडे येतात एकाच महिन्यामध्ये. तर त्याच्यामुळे 3.25, 3.5 महिन्याचा हा कोर्स आहे. आणि याची जी फी आहे ही टोटल फी ही ₹15,000 आहे. तरी तुम्हाला इच्छा असेल, इंटरेस्ट असेल हे ऐकल्यानंतर तर कोर्स जॉईन करा. त्याचा फायदा नक्की होईल एवढं मी नक्की सांगतो. धन्यवाद संबंध व्हिडिओ ऐकल्याबद्दल.